कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू चाहिए। कुछ नहीं चाहिए पिता, बस तू ही तू चाहिए। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे।
चारित्र्य बरोबर forming the character. चारित्र्य निर्माण Many करण्याबद्दल people do not realize after coming to the Lord काही लोकांना जाणीव होत नाही की परमेश्वरामध्ये आल्यानंतर how to form the character. की ते चारित्र्य कसं घडवायचं. And Holy Spirit is there to build our character. आणि पवित्र आत्मा तिथे आहे आपलं चारित्र्य And घडवण्यासाठी. building the character is more important. आणि चारित्र्य घडवणं हे खूप महत्वाचं आहे. So how much you are made, that much you are blessed. जितकं तुम्ही बनवले जाता तितकं तुम्ही आशीर्वादित होता. How much you are made जितके तुम्ही बनवले जाता for a purpose त्या उद्देशासाठी and fulfill purpose, आणि तो उद्देश पूर्ण that करण्यासाठी much you are blessed. ते पण तुम्ही आशीर्वादित केले So there जातात. are three things. तर तीन गोष्टी Number first, making of God की पहिली गोष्ट देवाकडनं बनणे for a purpose. त्या उद्देशासाठी And third thing, आणि तिसरी गोष्ट blessings of God की ते आशीर्वाद देवाचे for a purpose. त्या उद्देशासाठी. Because we fulfill the purpose, God blesses us. कारण आपण उद्देश पूर्ण करतो म्हणून देव आपल्याला आशीर्वादित And करतो because God makes us, we are fulfilling the purpose. आणि देव आपल्याला बनवतो म्हणून आपण त्याचा उद्देश पूर्ण We करू don't need शकतो. to be half-baked cake. आपल्याला ते अर्धवट असं बनणं We गरजेचं want नाही. God to allow to make us. आज देवाला आपल्याला होऊ देऊ की आपल्याला तो बनवू शकेल That we are here to be made. की आपण इथे आलो आहे बनण्यासाठी. You know, our church motto is आपल्या जो मंडळीचा जो हेतू आहे the potter's hand. की जो एक तो कुंभाराचा जो हात आहे In the church, God makes us. की या मंडळीमध्ये देव आपल्याला घडवतो Making is more important. आणि ते घडवणं हे खूप महत्वाचं आहे. What is more important? Made by character. आणि आज महत्वाचं काय आहे की त्या चारित्र्याद्वारे घडवण्याबद्दल Not purpose, but character. तो उद्देश नाही पण तो चारित्र्य. There are some who have been made, their character has been formed, and they are blessed today. आज जे काही लोक आहेत ते त्यांचं जे चारित्र्य आहे ते घडवले गेले आणि ते आज आशीर्वादित आहेत. There are some who has come to church, they have learned the purpose, but they have not made, and they have messed up themselves. की काही लोक आहेत ते त्यांना उद्देश कळला आहे पण ते बनवले गेले नाहीत पण त्या सगळ्या गोष्टी त्यांनी विस्कळीत केल्या आहेत. Yeah, many people learn how to. They don't come to be church, they come to learn church. काही लोक मंडळी बनण्यासाठी येत नाही ते मंडळी शिकण्यासाठी येतात. After learning, they try to run. की ते शिकण्यानंतर ते बाहेर पडायची ते घाई करतात. Always say, many people don't come to love, they come to learn how to love. की काही लोक येत नाहीत प्रीती करण्यासाठी पण ते येतात शिकण्यासाठी की प्रीती कशी Once they करावी. learn how to love, then they run out to love the world. पण एकदा जसे ते शिकले की कशी प्रीती करावी ते बाहेर जाऊन जगामध्ये तसं करतात. You know, character is more important. तुम्हाला माहिती आहे का चारित्र्य खूप महत्वाचं आहे. Joshua was trained up under the hands of Moses. की मोशेच्या हाताखाली योशुआला प्रशिक्षण देण्यात His आलं. character was made. त्याचं जे चारित्र्य बनवलं गेलं And God blessed him and told him, now Moses is not there, you get ready. आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं आणि म्हणाला आता मोशे तिथं नाही तू त्या गोष्टी घे This म्हणून. morning I was reading that word. आज सकाळच्या वेळेस मी जेव्हा ते वचन वाचत And होतो God said to Joshua, आणि जेव्हा देव योशुआला म्हणाला and he said, आणि तो म्हणाला you are in your old days, की तू तुझ्या वृद्ध काळात आहे your years are few. की तुझे वर्ष Your थोडके years are राहिले less, but so much to be complete still now. की तुझ्याकडे थोडेच दिवस राहिलेत पण भरपूरशा गोष्टी पूर्ण करायच्या बाकी आहेत. You know, I was shocked to hear that word this morning. मला खूप धक्का बसला ते वचन आज सकाळी ते पाहून. That God is saying, Joshua, तो म्हणत आहे योशुआ your years are less, but work is more. की तुझ्याकडे खूप कमी वर्ष आहेत पण तुझ्याकडे कार्य भरपूर आहे. Still so many, I think 13 or 14 chapter, first one he said, so many cities still have to be captured. की 13व्या किंवा 14व्या अध्यायामध्ये असं म्हणलं की खूप साऱ्या शहरांमध्ये अजून जाणं बाकी आहे. You know, when you make the character, God depends on you to continue the work. जेव्हा तुम्ही तुमचं चारित्र्य निर्माण करता तेव्हा देव तुमच्यावरती अवलंबून राहतो त्याचं कार्य पूर्ण There are करण्यासाठी. many people are making their own visiting cards and then they go running here and there saying, I'm pastor, I'm preacher, I'm teacher, I'm this. But let me tell you, you don't have to run. When you make your character and obey God, God will bring you to that place where you can be used. की पुष्कळशी लोक आहेत जे आपलं व्हिजिटिंग कार्ड घेऊन जातात की मी पाळक आहे मी प्रिचर आहे पण तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तुम्ही एकदा तुमचं चारित्र्य निर्माण केलं की देव आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टीचा आशीर्वादित करेल. God said to Abraham, I will lift up your name. देव अब्राहमाला म्हणाला की मी तुझं नाव उंचवील. Let God lift up your name. देवाला तुमचं नाव उंचवू द्या. Today when you find in YouTube and WhatsApp and online, everybody is trying to put so much of stuff and decoration and so much of mod stuff to be accepted and to encourage the की ministry. जेव्हा आपण युट्यूब मध्ये आणि त्या व्हॉट्सअप मध्ये पाहतो खूप पुष्कळशी लोक असा संदेश घेऊन स्वतःला
आपण म्हणू शकतो एक्सेप्ट करायचं त्यांना ते प्रयत्न करत आहेत Dramatic stuff they make it. की अशा गोष्टी ते दाखवतात. You don't have to do anything. तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या गरज नाही. Jesus is alive. येशू ख्रिस्त जिवंत You आहे. don't need any spice to make and keep him alive. तुम्हाला कुठल्याही मसाल्याची गरज नाही त्याला जिवंत ठेवण्यासाठी. Jesus still gives life. येशू ख्रिस्त अजून सुद्धा जीवन देतो. And I was telling my daughter, आणि मी माझ्या मुलीला सांगत होतो don't think that this generation is different. की तुम्ही म्हणू नका की ही पिढी वेगळी आहे. Why you are saying this generation is different? Because you are young. का तू म्हणत आहेस की ही पिढी वेगळी आहे कारण तू अजून तरुण आहेस. When we were young, we told our parents the same thing. आणि जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही आमच्या पालकांना हीच गोष्ट सांगितली. But पण Jesus is rock of all की generations. येशू ख्रिस्त खडक आहे प्रत्येक पिढीचा. Every generation has to experience the same thing. की प्रत्येक पिढीला ह्याच गोष्टीचा अनुभव घेणं गरजेचं And आहे. we thank God for our church. आणि आम्ही धन्यवाद देतो देवाला आपल्या मंडळीसाठी. आई वडिलांचे जे लेकर आहे मंडळीमध्ये, आई वडिलांनी जे आज्ञा पाळली आहे, आई वडिलांनी जे विश्वासू राहिले, आज त्यांचे लेकर ह्या चर्चमध्ये आशीर्वादित उभे आहेत. हालेलुया. They didn't have to experience so many things. त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायची गरज नाही And राहिली. his blessing. आणि त्याचे आशीर्वाद So character is to form so important. की जे चारित्र्य घडवणं हे खूप महत्वाचं आहे. You know, because character is not there, we can fall. कारण आपल्याकडे जर चारित्र्य नसेल तर आपण आपलं You पतन know, होऊ शकतं. Samson was called. की समसोनला बोलवलं Samson गेलं. was anointed. समसोनला अभिषेक केला गेला. Samson was strength. की त्याला ते बळ देण्यात He आलं. had supernatural power. त्याच्याकडे अलौकिक अशी But शक्ती he lost होती. everything because of the पण character. तो त्या गोष्टी सगळ्या नव्हत्या त्याच्या चारित्र्यामुळं. Because of the character, he lost की everything. या सगळ्या गोष्टी तो गमवून बसला त्याच्या चारित्र्यामुळे. Prodigal son took everything from father. की उधळत्या पुत्राने त्याच्या पित्याकडनं सगळ्या गोष्टी He took घेतल्या. everything from father. त्याच्या पित्याकडनं त्याने सगळ्या गोष्टी That was घेतल्या. his right. की तो त्याचा हक्क होता. But he lost it. पण त्याने ते गमवून बसला. Why he lost it? Because of his character. का त्याने गमवलं? कारण त्याच्या त्या चारित्र्यामुळे. Let me tell you something. मला तुम्हाला एक गोष्ट If सांगू his द्या. character would have been good, he would have multiplied what he took from father. जर त्याचं चारित्र्य बरोबर असतं तर जे वडिलांकडनं घेतलं त्याचं त्यांनी बहुगुणित केलं He would असतं. have come to father rejoicing, saying, "See how I multiplied." की तो त्याच्या पित्याकडे पुन्हा आला असता आणि म्हणलं असतं की पहा मी कसं बहुगुणित केलं. Because character, he lost everything. कारण त्या चारित्र्यामुळे तो सगळ्या गोष्टी गमवून Because बसला. of the character, Samson lost everything. त्या चारित्र्यामुळे समजून सगळ्या गोष्टी गमवून बसला. Today, many of the men of God and women of God has lost themselves because of the character. आज पुष्कळशे जे स्त्रिया किंवा पुरुष आहेत देवाचे ते गमवून बसले त्यांच्या चारित्र्यामुळे. One day, William Branham come to Mumbai. आम्ही ते विल्यम ब्रनाम एके दिवशी मुंबईला आले होते. The prophet of God ते देवाचा जो संदेश था shook the world त्याने संपूर्ण जगाला हलवलं. when he was in Mumbai जेव्हा तो मुंबईमध्ये होता, and he was preaching. जेव्हा तो संदेश देत होता, There opposition came and they said, "Please, you go from here." जे विरोधक आले आणि ते म्हणाले कृपा करून तुम्ही इथून निघून जावा. Because if you stand here, it's a great dangerous. कारण जर तुम्ही इथं थांबलात तर हे खूप घातक असं होईल. Because you have so much of power. कारण तुमच्याकडे खूप सारं सामर्थ्य So आहे. William Branham says, तो विल्यम ब्रनाम म्हणाले "I'm not able to take the meeting after in India, की मी त्या गोष्टीनंतर मी भारतामध्ये पुन्हा एकदा सभा घेऊ नाही शकलो. but I'm praying." मी प्रार्थना करत And आहे God shows me one आणि person. देवाने एक वचन मला दाखवलं. One person. एक व्यक्ती मला दाखवली After me, that person will be in India की माझ्या नंतर तो व्यक्ती भारतामध्ये असेल. with that power, की त्या सामर्थ्याने, with that anointing, की त्या अभिषेकाने, with that strength. की त्या बळाने. William Branham was very powerful prophet of God. की विल्यम ब्रनाम हे एक उत्कृष्ट देवाचे असे सेवक होते. And he called that person. आणि त्यांनी त्या व्यक्तीला बोलवलं. I don't want to mention his name. मला त्याचं नाव सांगायचं He नाहीये. called that person त्यांनी त्या व्यक्तीला बोलवलं and he prayed. आणि त्यांनी प्रार्थना And केली that person started gifting the gift of God and started serving. आणि त्यांनी ते देवाचे जे भेट देऊन तो देवाचे सेवा करू लागला तो. Greatly for few months. की पुष्कळचे दिवस. But after so much of money come, पण जेव्हा पैसे येतात he started a business. त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. Truck business he started. त्यांनी तो ट्रकचा व्यवसाय सुरू केला. And he lost the call and purpose of God. आणि तो गमवून बसला देवाचा हेतू आणि देवाचं पाचारण. My friend, माझ्या मित्रांनो, let me tell you, मला एक गोष्ट सांगू the द्या. purpose of God is more important. देवाचा जो हेतू आहे तो खूप महत्वाचा Today, आहे. chairs that you and I are sitting आज ज्या खुर्चीवर तुम्ही आणि मी बसत आहोत because we are fulfilling the purpose of God. कारण आपण देवाचं हेतू पूर्ण करत The आहोत म्हणून. blessing that we have is because of the purpose of आज God. आपल्याकडे जे आशीर्वाद आहेत कारण आपण देवाचा हेतू पूर्ण Let करत our आहोत म्हणून. children and young generation see the purpose of God. आपल्या लेकरांना आणि त्या तरुण पिढीला देवाचा जो हेतू आहे तो समजू द्या आणि ते पाहू द्यात.
God will bless you. देव तुम्हा सर्वांना Let your आशीर्वादित children करेल have testimony of yours. आणि लेकरांकडे तुमच्याबद्दल साक्ष असू द्या How parents have served the Lord. की कसं माता पिताने त्यांच्या आई वडिलांनी कशी सेवा केली Let them देवाची. be proud of who you are. त्यांना गर्व होऊ द्या की तुम्ही कोण आहात. Your children can have the big mobiles. तुमच्या लेकरांकडे मोठे मोठे मोबाईल असू Your शकते. children can have the lot of money. तुमच्या मुलांकडे खूप सारे पैसे असू Your शकतात. children can have cars. तुमच्या You can मुलांकडे bless them with good college. तुम्ही त्यांना चांगल्या उत्तम You कॉलेजने can give आशीर्वादित them with करू the शकाल cream of the की society. तुम्ही त्या सोसायटीमध्ये त्यांना उत्तम असं ठेवाल. But more than above, gift your children with gift of God. पण त्यांना तुमच्या सगळ्यात गोष्ट जास्त की त्यांना देवाविषयी भेट देऊन त्यांना आशीर्वादित करा. That will sustain them. ते त्यांना राखून ठेवेल. Forming the character is more important. की चारित्र्य घडवणं हे खूप महत्वाचं आहे. And that is what today I'm talking about. आणि आज तीच गोष्ट मी बोलत आहे. I said in character, मी म्हणालो ते चारित्र्य that comes forgiveness. ज्याच्याद्वारे क्षमा येते. Which last 2 weeks I'm talking about. मागच्या 2 आठवड्यापासून मी जे बोलत आहे They talk about revenge, ते म्हणते ते बदलाबद्दल बोलत आहेत. anger. तिसरी गोष्ट तो राग. I hope many of you have come out with anger. माझी आशा आहे की पुष्कळशी लोक त्या रागातनं बाहेर आले I असतील. know some of you used to fight, today you don't fight. की काही लोक भांडण करायची. आज मला माहिती आहे ते तसं करत नाही. The situation is same, words are same, but I can see change in ती you. परिस्थिती तीच आहे, शब्द तेच आहेत, पण ते बदललेले आहेत. Now your nose is not becoming red आता तुमचं नाक लाल होत नाही because anger you overcome. कारण त्या रागावरती तुम्ही विजय मिळवला Turn to आहे. somebody and say, overcome the anger. की तुम्ही त्या रागावरती विजय मिळवा. कोणाकडे ते Many वळून times सांगा. we listen, but we do not obey. पुष्कळशे वेळा आपण ऐकतो पण आपण ती आज्ञापालन करत नाही. Today I want to speak to you about pride. आज मला तुम्हाला गर्वाविषयी One बोलायचं. of the very important topics. आज खूप महत्वाचा विषय Though आहे. I have less time, but I will try to speak to you. माझ्याकडे कमी वेळ आहे तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. Book of Proverbs says, नीतिसूत्राचं पुस्तक म्हणतं pride come before falling. की पतन होण्याच्या आधी गर्व येतो. Read the scripture. Yeah. Pride come before falling. की पतन होण्याच्या आधी गर्व येतो. When the pride come, जेव्हा गर्व येतो you are not able to see the ditch that is before you. की तुमच्या समोर जो खड्डा आहे तो तुम्ही पाहू शकत नाही. Because our eyes are blinded. कारण आपले डोळे आंधळे केले जातात. Others can see, but we cannot see. दुसरे पाहू शकतात पण आपण पाहू शकत And नाही. definitely Bible says, आणि निश्चितच पवित्र शास्त्र म्हणतं pride come before falling. की गर्व झाला की नाश ठेवला जातो. Let's read it. नीतिसूत्र 16:18 गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताट अधपताचा मूळ होय. Many times, पुष्कळशा वेळा many times people cannot see the ditch that is before them. की पुष्कळशा वेळा लोक पाहू शकत नाही त्यांच्या समोर जे ताट आहेत त्याबद्दल. They fall later on, and then after falling, they realize की त्यांचं ते पडतात किंवा त्यांचं पतन होतं. पतन झाल्यानंतर त्यांना जाणीव होती the reason is pride. की जे कारण आहे ते गर्व आहे. Now, pride is in everybody. की जो गर्व तो प्रत्येकामध्ये असतो. Nobody can say, I don't have pride. कोणी म्हणू शकत नाही की मला गर्व नाहीये. One day I was talking to somebody, मी कुणाशी तरी बोलत होतो एके and दिवशी. somebody said, कोणीतरी म्हणालं it is only educated people, because of the education pride comes. की हे फक्त शिकलेल्या लोकांसाठी कारण त्या शिक्षणामुळे गर्व उद्भवतो. I say, you will be shocked to see how much unlearned and villagey people also have the pride. की तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे शिकलेले नाहीत किंवा जे गावाकडचे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कसा गर्व असतो. Pride is in everybody. की गर्व हा सगळ्यांमध्ये आहे. And pride cannot be seen by the person who has, की जो गर्व ज्याच्याकडे आहे तो ती गोष्ट पाहू शकत नाही. but others can see. पण तो बाकीचे त्या गोष्टी पाहू शकतात. We cannot see our eyes, आपण आपले डोळे पाहू शकत नाही. but others can see. पण बाकीचे आपले डोळे पाहू शकतात. Pride can be seen by others. की गर्व बाकीच्यांकडनं पाहू You got to शकतो. be so much careful when people tells you that you have a pride. You will say, I don't think, I don't have, and we will fight and argue. That happened with pastor many times. पुष्कळशे वेळा असं तुम्हाला सावध असणं गरजेचं होतं की लोक जेव्हा तुम्हाला सांगतात की तुमच्याकडे गर्व आहे तुम्ही म्हणता हे माझ्याकडे नाहीये पण हे खूप तुमच्याकडे सावध असणं गरजेचं आहे या गोष्टी. There are many people came from such a background काही लोक पुष्कळशी लोक अशा पार्श्वभूमीतून आली that God blessed them. की देवाने त्यांना आशीर्वादित They made केलं. a commitment to God. त्यांनी देवाबरोबर ती बांधिलकी केली. God blessed them. देवाने त्यांना आशीर्वादित God केलं. brought them. देवाने त्यांना बोलवलं. God prospered them. देवाने त्यांना समृद्ध केलं. But after some time, पण काही वेळानंतर because the pride comes, जेव्हा गर्व आला it's dangerous. हे खूप घातक असं When the होतं. pride comes, जेव्हा गर्व येतो our eyes get blinded. आपले डोळे आंधळे केले We are जातात. not able to see. आपल्याला दिसून येत नाही. Such a kind of members. असे ते मेंबर्स I fought with them. मी त्यांच्यावर I shared भांडलो. with them. मी त्यांना शिकवलं. I humbled them. मी त्यांना नम्रता I put my hand. मी माझे हात जोडले. You don't know तुम्हाला माहित नाही what is ahead. की पुढे काय आहे. You can't see. तुम्ही पाहू शकत नाही But they never change. पण ते कधी बदलले नाही. And I tell you, many of them,
आणि पुष्कळ मी तुम्हाला सांगतो पुष्कळशी लोक in my life I have seen माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं their life has become miserable. की त्यांचं जे जीवन आहे ते विस्कळीत झालं. Many died. पुष्कळशी लोक मरण Many पावली. are still struggling. काही लोक अजून धडपड करत In आहेत. fact, yesterday somebody was calling my wife आणि काल कोणीतरी त्या सिस्टर एस्टरना फोन केला and they said, our eyes are open but it's too late. आणि आज आमचे डोळे उघडले पण खूप उशीर झाला आहे. It's too late now, what can we do? आज खूप उशीर झाला, आम्ही काय करू? Pastor told us so much. पास्टरांनी आम्हाला खूप सारं You know, सांगितलं. my friend, let me tell you, तुम्हाला माहिती आहे का माझ्या मित्रांनो, we मला are तुम्हाला एक here गोष्ट not सांगू only द्या. to preach but we are here to warn people. आम्ही इथे संदेश द्यायला आलो नाहीत, पण आम्ही इथं लोकांना Warning सावध करायला आलो आहोत. is when the pride comes, जेव्हा गर्व येतो we cannot see. आपण पाहू शकत नाही. We got to careful, others can see. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे, कारण ते बाकीचे पाहू शकतात. Person who has pride ज्या व्यक्तीकडे गर्व आहे and ego, आणि त्या गोष्टीकडे तो it is अहंकार difficult आहे for them to repent. की हे खूप अवघड असतं त्यांना पश्चाताप Their करणं. repentance will be in one corner, but front of everybody they'll not ते repent. एका कोपऱ्यात जाऊन पश्चाताप करतील, पण सगळ्यांसमोर ते करू शकणार नाही. Sometimes we will argue, काही वेळा आपण एकमेकांशी वादविवाद करू. like Saul. जसं शौलाने, Bible says, शास्त्र म्हणतं King Saul, की तो शौल राजा जो होता, when he became king, जेव्हा तो राजा झाला pride came in him. त्याच्यामध्ये गर्व आला He started thinking that he's better than God. की तो असा विचार करू लागला की तो देवापेक्षा चांगला आहे, My decisions are better than God. की माझे जे निर्णय आहेत हे देवापेक्षा My चांगले आहेत, emotions are better than God. माझ्या भावना देवापेक्षा चांगल्या आहेत. And he began to say, आणि तो म्हणू लागला, you know, when the prophet came and told him, he started arguing with जेव्हा prophet. संदेष्टा आला आणि तो सांगू लागला, तेव्हा तो त्या संदेष्टेबद्दल वादविवाद करू He लागला. never repented, त्यांनी कधीही पश्चाताप केला but he नाही, started arguing. पण त्यांनी वादविवाद करू लागला. And let me tell you today, many times, आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, when the पुष्कळशा pride वेळा comes, people start arguing. की जेव्हा गर्व येतो तेव्हा लोक वादविवाद करू लागतात. You know something? तुम्हाला एक गोष्ट माहिती का, Pride says, की गर्व म्हणतो God is with me, I don't need man of God. की देव माझ्या बरोबर आहे, मला देवाच्या मनुष्याची गरज नाही. Oh, God can be with me in the kitchen. की देव माझ्या त्या स्वयंपाकघरात सुद्धा माझ्या बरोबर असू God can be with शकतो, me in business. की त्या व्यवसायामध्ये सुद्धा देव माझ्या बरोबर God असू can be with शकतो, me on mountain. त्या डोंगरावरती सुद्धा देव माझ्या बरोबर असू If God शकतो. was with you and all those things, why in the church you got saved? की मग देव तुझ्या बरोबर सगळ्या गोष्टीत होतात, तर तू मंडळीमध्ये तुझं तारण का Why झालं? in the church God blessed you? की देवाने तुम्हाला त्या मंडळीतच का आशीर्वादित There are केलं? many people, they come and get blessed by God, की पुष्कळशी लोक येतात आणि देवाकडनं आशीर्वाद मिळवतात, but when they start doing wrong thing, पण ते जेव्हा चुकीच्या गोष्टी करू लागतात, and you know, as long as they need blessing from God, they will obey. जोपर्यंत त्यांना देवाकडनं आशीर्वाद पाहिजे असं तोपर्यंत ते त्याची आज्ञा पाळतील. When you tell them, they'll humble. की जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल ते नम्र होतील. There are people who come up to me and say, Pastor, if you find anything wrong in me, slap me. काही लोक अशी आहेत की ते म्हणतात की पाळक साहेब, जर माझ्यामध्ये काही चूक तुम्हाला दिसलं तर तुम्ही मला एक ताडण द्या, Slap me. की मला तुम्ही You have right as a pastor. की तुम्हाला तो अधिकार आहे पालक म्हणून. You know, same people, की तेच व्यक्ती मग when they fell in sin, जेव्हा ते पापामध्ये पडतात, when I saw them जेव्हा मी त्यांना पाहिलं having relationship with in the church, की त्या मंडळीमध्ये नातं वाढवण्याबद्दल, and one day I told them, आणि मग जेव्हा मी त्यांना बोललो, they turned around and they came to hammer me. की ते मागे वळले आणि ते मला मारायला उठले. Same people. तोच You know, व्यक्ती. it's sometimes dangerous to be personalized with हे people. खूप घातक असतं की लोकांबरोबर वैयक्तिक होण्याबाबत, Just tell them the word of God, let people receive. की फक्त त्यांना देवाचं वचन सांगा, ते त्यांना स्वीकारू द्या. It's like that day I said, जसं मी त्या दिवशी म्हणालो it is like a biptia. की तो एका बिबट्यासारखा आहे, He put his head in one vessel की तो एका भांड्यामध्ये जो डोकं घालतो and he got stuck inside आणि तो त्याच्यामध्ये अडकून बसला and is running with that vessel. आणि ते भांडं घेऊन तो इथे तिथे पळत होता. He can't see. तो पाहू शकत How नव्हता. many of you will go to help him? किती लोक त्याला मदत करायला जातील? How many of you will go? You know, it's dangerous हे खूप धोकादायक आहे, because the one who is trying to help him, he'll kill him. की जो त्याला मदत करेल त्यालाच तो मारेल. They are dangerous people. ते तशी एक खूप घातक अशी लोक आहेत You know they're doing wrong thing. When you try to tell them, they will turn around and they will kill you. की ते तुम्ही जेव्हा त्यांना सांगाल की ते चुकीचे आहेत, ते मागे वळतील आणि तुम्हालाच ते मारायचा प्रयत्न करतील. Repentance is dangerous. की जे Repentance is dangerous. पश्चाताप हे खूप घातक आहे. You know, pride, when you have pride, you don't like to repent. की जेव्हा तुमच्याकडे गर्व येतो तर तुम्हाला पश्चाताप करायची इच्छा होत नाही. You don't want to repent. It is below your dignity to repent in front of की everybody. तुमच्या सन्मानाखाली होतं, तुम्ही सगळ्यांसमोर पश्चाताप करू शकत नाही. Number two, when the pride comes, दुसरी गोष्ट, जेव्हा गर्व येतो, you know, when others help you,
जेव्हा बाकीचे तुम्हाला मदत करतात, others favor, जेव्हा त्यांची तेव्हा ती तुमचे उपकार किंवा कृपा, दुसरे लोक ज्यावेळी तुमच्यावर दया करतात, तुम्ही म्हणतात मेहरबानी केली का? You are not willing to accept, the people have really helped you. की तुम्ही ते मान्य करायला तयार होत नाही की लोकांनी तुम्हाला मदत केली आहे म्हणून. Oh, it is okay. Oh, that time you did. Oh, I have seen hundreds of people in a time of need. They humble, they cried, they are broken. But when the need's over, they try to change the look. की पुष्कळशा वेळा मी लोकांना पाहिलं की जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते नम्र होतात, पण जेव्हा त्यांची गरज पूर्ण होती तेव्हा ते बदलतात. Pride comes. की जेव्हा गर्व येतो, Same word, same pastor. When you are poor, when you are broken, those word is like like our sister said, mithai ka dabba we get. की तेच शब्द जे पाळक बोलतात जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तसं सिस्टर म्हणतात की तसं तो मिठाईचा डब्बा आहे. That's what the state. की तेच त्या गोष्टी ते बोलतात. But let me tell you, पण मला तुम्हाला when the सांगू द्या, pride comes, जेव्हा गर्व येतो, then this pulpit, this pastor become taunt. की हाच He is पुलपीट taunting at us. की हेच पुलपीट आणि हेच पाळक त्यांना टॉन्ट असे He केले is जातात taunting at us. की त्यांना टोमने She is मारल्यासारखं होतं. speaking to me. हे पहा ते मायाशी बोलत See, आहे, it's like this. पहा हे असं आहे, She is taunting की me. बघा ते मला टोमने मारत आहेत. That blessings of the door start looking the taunting at you. की जो संदेश आहे तो त्यांना टोमने मारल्यासारखा वाटतो And then we get angry. आणि मग त्यांना राग येतो Then we rebel for it. आणि मग त्याचा आपण बंड करतो. It is difficult. हे खूप That's why I don't like to make a close relationship with people, because tomorrow I am not free to preach on the pulpit. की मला लोकांबरोबर जवळीकपणा साधायचं मी करत नाही, कारण मग मी व्यासपीठावर उभा राहून त्यांच्यावर संदेश देऊ शकणार नाही. I cannot preach मी संदेश देऊ शकणार because नाही, I preach. They say you are talking to me. कारण जर मी संदेश दिला तर त्यांना असं वाटेल की तुम्ही माझ्याशी बोलत आहात. It is so dangerous. हे खूप घातक आहे. Then they think, so what? की त्यांना असं वाटतं की काय I'll झालं, go to that church. मी त्या मंडळीत I'll go जाईन, to that church. मी त्या मंडळीत Now I जाईन, can sit and listen to some foreigner. आता मी कुठल्या I फॉरेनरवर can बसून listen to ऐकीन, this one and that one. आता मी ह्याला आणि त्याला ऐकीन. Let me tell you. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Pastor Joshua's message works how you know, and it's true how you know, is you have proved in your life. की पास्टर जोशुआ यांचे संदेश कसे आहेत हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रूव्ह It केला आहे. shows from your life तुमच्या जीवनावाले तुम्ही ते दर्शवता that God has blessed you. की देवाने तुम्हाला आशीर्वादित It केलं आहे. worked in your life. ते तुमच्या जीवनामध्ये त्यांनी It कार्य has केलं आहे. changed you. तुम्हाला त्यांनी बदल घडवला When आहे. the poor person who had no pride, when you do something 10 times, they will thank you. जर एखादा गरीब व्यक्ती आहे त्याच्यासाठी तुम्ही काही केलं तर तो 10 वेळा तुम्हाला धन्यवाद करेल. But when the pride comes, you will say, क्या मेहरबानी किया क्या? जर गर्व आला तर तो म्हणेल काय उपकार केले का. I have seen people मी पाहिलं लोकांना coming from dirt, की त्या घाणीत ना आलेत, coming from chikhal. की त्या चिखलात ना आलेत, God bless them. देवाने त्यांना आशीर्वादित I have केले. seen members मी असे मेंबर पाहिले, turn around and saying, when you remind them, मागे वळून ते म्हणाले जेव्हा तुम्ही त्यांना आठवण करून they देता, say, मेहरबानी केली का? Because now they are blessed. Now the time is not, the time is changed. कारण ते आता आशीर्वादित आहेत, त्यांची आता वेळ बदलली आहे. Tomorrow they'll turn around and tell God also, मेहरबानी केली का? तुला कोणी सांगितलं होतं सर्व करायला माझ्यासाठी? Are you listening? It can be done. When this word comes from your mouth for people, when people help you, these are the signs I am telling you. की हे मी चिन्ह आहेत, मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमच्या तोंडात असे शब्द When you येतात, go to doctor will tell you, हे सर चिन्ह तुम्हाला लक्षणं आहे की तुम्हाला हे झालंय ते झालंय. तसंच हे चिन्ह आहे. ज्या दिवशी गर्व आला आणि गर्व आल्यानंतर जर आपण लोकांना म्हणतो काय मेहरबानी केली का तुम्ही माझ्यावरती, तर असं वाटतं की आता आम्ही वरती आलोय लोकांचं आणि लोक कुणी मेहरबानी करत नाही. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळी लोकांनी आपल्यासाठी काहीतरी केलं, दाविदासारखं राजा झाल्यानंतरही त्यांना निवडलं, आणि तो मला ते लोक कुठं आहे ज्यांनी एकदा माझ्यावर मेहरबानी केली होती. हालेलुया. These are the signs हे ते चिन्ह आहे that you live. If we don't listen, somewhere we are going to fall very badly, and a fall is going to be horrible. की जर आपण ऐकलं नाही तर आपण खूप विचित्रपणे पडणार आहोत, Because these are the signs. कारण हे चिन्ह आहेत. It's dangerous to give some people money because without realizing that they are going to destroy. की घातक आहे काही लोकांना पैसे देण्याबद्दल, कारण त्यांना माहिती आहे पैसे दिल्यानंतर त्यांचा नाश होईल. God cannot bless people unless He made them, because God knows
if pride is there, when they come up, they will destroy everybody. देव ते काही लोकांना बनवू शकत नाही, कारण देवाला माहिती आहे जर त्यांच्यामध्ये तो गर्व आला तर तो त्यांचा नाश होईल. You know, God is not a fool. की देव वेडा नाही, God is not a fool giving me this authority. की देव वेडा नाही की तो त्याचा अधिकार He देण्याबद्दल. knows I will use this authority. त्याला माहिती आहे की हा त्याचा अधिकार तो But वापरणार आहे. sometimes some different authority will come and make you servant and make you left and right. की काही वेळा वेगळा अधिकार तुम्हाला येईल, तुम्हाला तो सेवक असा बनवेल आणि लेफ्ट अँड राईट तसं घेईल तो. You may not realize. तुम्हाला जाणीव होणार नाही. You know, Obi always says का ओबेद बंधू ओबेद काय म्हणतात that daddy, everybody wants your pulpit, but they don't want your character. की डॅडी तुम्हाला प्रत्येकाला तुमचं व्यासपीठ पाहिजे, पण तुमचं चारित्र्य कुणाला नको. Today, character is more आज important. चारित्र्य खूप महत्वाचं आहे. We need character. आज आपल्याला चारित्र्य And महत्वाचं आहे character is blessed. आणि चारित्र्याद्वारे आशीर्वाद And येतात God will bless you with character. आणि त्या चारित्र्याने देव तुम्हाला आशीर्वादित You know, करेल. the day you start thinking, तर त्या ज्या दिवशी तुम्ही असा विचार करायला लागाल sometimes when you help people, they'll not even remember, don't even thank you. They'll not even turn around to tell you. की काही लोक जेव्हा तुम्ही मदत कराल तेव्हा त्यांच्या लक्षात पण राहणार नाही, ते तुम्हाला कधी धन्यवाद पण करणार नाहीत. They will not be committed to the favor that you do. की जे तुम्ही त्यांच्यावर उपकार त्या गोष्टी ते बांधिलकी राहणार नाही. David committed to those people की दावीद त्या लोकांबरोबर त्यांनी बांधिलकी ठेवली who did favor. की ज्यांनी ते उपकार And I केले. always think of people who did good to me. I don't see bad thing. I see all the thing. Remember people who did good to me and my relations start building with them. मी असं माझा नातेसंबंध अशा लोकांशी वाढवतो आणि मी विचार करतो की काही लोकांनी जेव्हा माझ्याबरोबर जे काही चांगल्या गोष्टी केल्या त्या पाहून मी Always त्यांच्यावर I नातं remember वाढवतो. them. You know, we never take it for granted. आम्ही कधी सहजरित्या घेत We are नाही thankful to God. आणि आम्ही देवाला When धन्यवाद the देतो. pride will come, then I'll say, Merbani keli ka. माझ्याकडे जेव्हा तो गर्व येईल तेव्हा मी ती गोष्ट म्हणेल की ती And I will मेहरबानी know केली. I'm very acquainted with the pride, but still certain places we cannot see. की काही गोष्टीमध्ये आपण ते पाहू शकत नाही You know, we got to be so much careful. आणि आपल्याला खूप सावध Never असणं take गरजेचं anybody आहे. for granted. की कोणालाही तुम्ही सहजरित्या घेऊ नका. Today, because of the church, God has blessed this community. कारण आज ह्या सहभाग मंडळीमुळे देवाने आशीर्वादित केला Am आहे. I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Pride come गर्व येतो for 5 reasons. 5 Number गोष्टींसाठी. first, when you are rich. की पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही When श्रीमंत money असता, comes, जेव्हा पैसे येतात pride comes. गर्व येतो. ज्या लोकांनी लहानपणापासून पैसे पाहिले नाही त्यांना पैसा येऊ लागताना तर त्यांना असं वाटतं की आम्ही तसे झालो जसं एक श्रीमंत असतो, पण आपण लक्षात ठेवा जसे आहेत तसेच आहोत. आमचं व्यक्ती बदललेलं नाही, पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व बदललेलं आहे फक्त. आय लिसनिंग. तुम्ही ऐकत आहात का? सेकंड थिंग इज पॉवर. दुसरी गोष्ट ते सामर्थ्य. यू गेट द चेअर, यू गेट द पॉवर, जेव्हा तुम्हाला ते सामर्थ्य मिळतं pride come in you. गर्व येतो तुमच्या. You make yourself around. तुम्ही तुमच्या भोवती ते कुंपण करता And you start looking down upon people. आणि लोकांकडे तुम्ही त्या खालच्या नजरेने पाहता. Number 3, तिसरी गोष्ट, when looks, जेव्हा तुमच्या ते दिसणं येतं, when you are good looking person, जेव्हा तुम्ही उत्तम दिसणारे असे व्यक्ती you know असता, your world is behind you. तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जग तुमच्या You मागे can आहे. get any time, any person. तुम्हाला कुठल्याही व्यक्ती कुठल्याही वेळी मिळेल. You look down anybody. तुम्ही कुणाकडे तुम्ही खाली पाहता, That pride comes. जेव्हा तो गर्व And येतो you do not know you're going to fall very badly. आणि तुम्हाला माहित नाही की तुम्ही खूप भयंकर रीते पडणार Number आहात. 4, चौथं, education. शिक्षण. When you are educated, जेव्हा तुम्ही शिक्षण घेता you तुम्ही look down upon anybody. लोकांकडे तुम्ही खाली पाहता. Today, educated daughter-in-law looks down upon mother-in-law. की आज जी शिकलेली जी सून आहे ती त्या It is below her dignity to submit herself to mother-in-law. ती शिकलेली सून त्या सासवाला खाली पाहते, कारण तिच्या त्या मनाविरुद्ध आहे त्यांचं. It is difficult to submit themselves to below who is not studying. की ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना स्वतःला त्यांच्या खाली नम्र होणे त्यांना खूप अवघड जातं. They do not work for somebody to build them up, but they work for somebody to put them down and lift them up. की ते कुणासाठी कार्य करत नाहीत की जेणेकरून ते उंचवले जात, पण ते अशासाठी काम करतात की स्वतः उंचवले जावं. You know, it's an education. Bible say education puffs up. की काही वेळामध्ये शिक्षण ज्ञान फुगवतं. You know, nothing wrong with education is what kind of character you are. की शिक्षण काही चुकीचं नाही, पण तुमच्याकडे जे चारित्र्य आहे ते महत्वाचं आहे. You know, educated person, की जे शिक्षण automatically mind gets blocked. की जे शिकलेले लोक असतात त्यांचं जे मन आहे आपोआप ब्लॉक झालं. And number 5, आणि पाचवी गोष्ट strength. आणि पाचवं जे आहे ते सामर्थ्य. Have you seen लोकांच्याकडे ताकद असते? ताकद असते ना, ज्याच्याकडे ताकद असते तो दुसऱ्याला डोस देतो, है का नाही? Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? हा, आपली ताकद दुसऱ्यांना ढोस देण्यासाठी, खाली टाकण्यासाठी, फायदा घेण्यासाठी नाही. आपली ताकद लोकांना आणि देवाच्या मंदिराची जबाबदारी घेण्यासाठी वापरा. Hallelujah. I have so many people माझ्याकडे पुष्कळशी लोक who आहेत are strong,
की जे ताकदवान who आहेत, stand behind, की जे मागे उभे राहतात, never even appear, कधीही पुढे येत नाहीत, but they are wonderful people. पण ते उत्तम अशी लोक आहेत. Their strength, they use it ते त्यांची ताकदीचा उपयोग करतात to take care of church member coming and worshiping and protecting them. जेणेकरून ते मंडळीच्या लोकांचं संरक्षण करू शकतील. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? The many are आणि पुष्कळशे आहेत फुगलेले फुगे. काय नाही, फुकटच. काय नसताना पण खूप लोक फुकटच हे करत असतात. पण थोडे लोकांकडे आहे, पण गर्व येऊ देऊ नका. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Don't let pride come. This is the reason of pride. की हे गर्व येऊ देऊ नका, This pride cannot be seen. की जो गर्व So if दिसू you have शकत one नाही. of them, you got to be careful. तर तुमच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय असेल ह्यापैकी तर तुम्हाला You खूप got to be सावध careful. असणं God गरजेचं आहे. chose David because not his brothers, because his brothers would have had pride that I am this looking. That's why God chose me. Because I'm educated, God chose me. Because it's no. God said, I want this shepherd boy की मला तो माहिती का हा मेंढपाळाचा मुलगा who can never be proud. की जो कधीही गर्विष्ठ होणार That I नाही, had nothing, God chose me. की माझ्याकडे काय नाही पण देवाने मला My निवडलंय, identity is only God. की मग फक्त असं नाही तो देव. God has not chose me because I look good. देवाने मला निवडलं नाही कारण मी चांगला God दिसतो never म्हणून. chose me because of the education. माझ्या त्या शिक्षणामुळे देवाने मला निवडलं नाही. अरे ज्या सर्टिफिकेट एखाद्या पेपरवाला आला तर पेपरची पण किंमत महाग होती. पेपरला पण गर्व होता, साध्या पेपरला. आम्ही साधे लोक आहेत, ज्याला देवानी धरलं ना त्याला आशीर्वाद देव देतो. Am I talking to somebody? कुणाशी बोलत Don't आहे let का? pride come in you. तुमच्यामध्ये गर्व येऊ देऊ It's नका, dangerous. हे खूप घातक There आहे. many people have pride, की पुष्कळशा लोकांना गर्व आहे, but they are not humble enough to listen. पण ते खूप असे नम्र नाहीत I have seen ऐकण्यासाठी. people falling. मी पाहिलं I लोकांचं have पतन seen झालंय, members dying. मी पाहिलं लोक मरण I have पावली, seen people मी destruction. पाहिलं लोकांचा नाश There are झालाय. members, me and my wife has sat and called them and as the leaders and set them with the, आम्ही दोघांनी बसून त्यांना हॉटेलमध्ये बोलवलं, सुंदरसं जेवण देऊन त्यांना आम्ही सांगितलं, बघा सैतान तुमच्यावर हल्ला करणार कारण तुमच्यामध्ये गर्व आला है, तुम्हारे को गर्व आया है और तुम्हारे पे शैतान हल्ला करने वाला है और ये होने वाला है, होने वाला है. हमने प्रार्थना की तुम्हारे लिए. तो उठ के बाहर जाके वो क्या बोले मालूम? पास्टर ने हमको खाना खिला के हमारी इज्जत निकाले, हमारे कपड़े निकाले. और वो मेंबर पूरा फैमिली उसका नाश हो गया, पूरा के पूरा फैमिली. हमने ऑलरेडी वॉर्न किया था उनको. माय वाइफ एंड आई स्टिल रिमेंबर आम्हाला अजून आठवतं that we told them, की आम्ही त्यांना सांगितलं, but because our relation they could not believe. पण त्या नात्यामुळे ते विश्वास ठेवू शकले You know, नाही. there are times that they don't want to give up. की काही वेळ अशी असते त्यांना ते द्यायचं नाहीये. Don't let this pride come. अशी ते गर्व येऊ If देऊ one of नका. those things are with you, जर तुमच्यामध्ये त्याच्यामधलं एक गोष्ट असेल, it's dangerous. ते खूप घातक आहे. You know, if suddenly something come to you, की अचानक एखादी गोष्ट तुमच्याकडे आली, you know, Bible says तुम्हाला माहिती शास्त्र one म्हणतं, person say, I just got married and I cannot come. एक व्यक्ती म्हणला मला नुकतंच लग्न झालं मी येऊ शकलो नाही. The another person says, दुसरा व्यक्ती म्हणाला I just bought the bull and I cannot come. मी आत्ताच ते बुल विकत घेतलं मी येऊ शकलो नाही. The third person said, तिसरा व्यक्ती म्हणाला I just got the land, मी आत्ता ते जमीन घेतली I cannot come. मी येऊ शकत नाही. You know, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, लग्न झालं ना, बायको पळून तर नाही जाणार ना. हं? लग्न झालं नसतं तर तू बोलू शकतो हा माझं लग्न चालू आहे. हं? बायको पळून तर नाही जाणार ना. तर देवाकडे यायला काय झालं तुला? हं? बैल, आत्ताच बैल घेतली. बैल म्हणजे काय माहिती ना, आजच्या जमान्यात कार. हं? आत्ताच गाडी घेतली, गाडी घेऊन समोरून जाणार पण आतमध्ये नाही येणार. आर यू लिसनिंग? आर यू लिसनिंग? आपली गाडी असली तर गाडी घेऊन सर्व चर्चच्या समोरून जाणार, पण गरीब लोक चर्चमध्ये जात असताना आपली मावशी, आपली ताई, आपली आजी, आपल्या चर्च के गरीब लोग को देख के बोलेंगे ना, आओ हम छोड़ते वहां तक, चलो चर्च में जाएंगे. Are you listening what I'm saying? It's dangerous. हे खूप घातक आहे. Bull means car. बैल म्हणजे ती कार आजच्या जमान्यात. Huh? I just bought car. Now pride has come. आता मी नुकतीच कार विकत घेतली, आता तो गर्व आला. I just got house. मी घर घेतलंय नुकतंच, Now I cannot come. आता मी येऊ शकत नाही. You know, it's dangerous. हे खूप घातक आहे. Sometimes you'll get all together. त्याला काही वेळा सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात. नवरा येणार, कार येणार, घर येणार, सर्व काय येणार. इतकं गर्व येणार की आपण चर्चच्या लोकांना खाली बघू लागणार. आता माझ्या आयुष्य झाला तर आम्हाला चर्चची गरज नाही. इट इज बिफोर द फॉल.
हे पतन होण्याच्या आधी, It is before the fall. हे पतन होण्याच्या आधी The pride comes. जो गर्व येतो. I want to warn you today. मला तुम्हाला सावध This करायचं year, I don't want you to fall and lose everything that you got it. Search your heart always. की ह्या वर्षी मला जायचं जाणून नाही की तुम्ही जे काय कमवलं जे गमवून बसाल. Sugar, BP, thyroid, these things we need to watch every day and keep it maintained. की शुगर, बीपी, थायरॉइड हे रोजच्या रोज आपण पाहिलं पाहिजे आणि ते मेंटेन केलं पाहिजे. Exact the way समतोल the राखलं पाहिजे. pride we have to maintain every day. की त्याच रीतीने आपल्याला जो गर्व आहे तो रोजच्या रोज पाहायला पाहिजे. We got to maintain every day. आपल्याला तो समतोल राखणं गरजेचं आहे. I tell you one thing, pride is terrible. की जो गर्व आहे हा खूप भयानक आहे. That's why David says, म्हणून दावीद म्हणतो don't give me so much that I may forget की you. मला एवढं देऊ नको मी तुला विसरून जाईल. There are people when they get little they forget. की काही अशी लोक आहेत की ज्यांना मिळालं ते विसरून गेले. The pride, तो गर्व the pride will make God looks down. की जो गर्व आहे तो देवाला खाली पाहायला Pride will make God's servants now he is no worth. की आता त्या गर्वामुळे आपण त्या देवाच्या सेवकाला खाली पाहू. You know, we will run here and there, but not to one who God has chosen. की आपण इथे तिथे पळणार पण त्याच्याकडे नाही ज्याला देवाने निवडलाय. आणि खड्ड्यात पडलो तर हाच पास्टर तिथं असणार, त्यांना लोक येणार नाही. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? हा, शिक्षक खूप असणार, बाप एकच आहे. Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? थोडे लोक आपल्या चर्चचा मेसेज सोडून फॉरेनचे बघतात, हिथले बघतात, तिथले बघतात आणि त्रास झाला तर मग कुठे पास्टर, कुठे पास्टर, कुठे पास्टर. खरं सांगतो, गर्व येऊ दो नका. आपली आई आपलीच आई आहे. यस, हालेलुया. Am I talking to somebody? Am I talking to somebody? आपली आई आपलीच आई आहे. आपला बाप आपलाच बाप आहे. तो आज जग फसलाय गर्वामध्ये. Am I talking to somebody? Are you happy with this kind of message? तुम्ही आनंदी आहात का अशा संदेशाद्वारे? Maybe it will help somebody for falling. कुणाला तरी मदत करेल तो पतन Or when होण्यापासून. you fall, you will remember my की word. जेव्हा तुमचं पतन होईल तेव्हा तुम्हाला आठवण येईल You माझ्या will call my शब्दांची. wife, सांगायला pastorला. Yesterday one, so badly she was crying. आयुष्य विस्कळीत झालं. Where God has blessed them. देवानी कुठं आशीर्वाद दिला होता. चर्चमध्ये सर्वात उत्तम देवानी आशीर्वाद दिला होता. लोक त्या कुटुंबाला पाहून तोंडात बोट घालत होते. चर्चची शान होती आणि कुठून आणलं होतं. पण सर्व गमून बसले, सर्व गमून बसले आणि रडतात. आता सांगितलं तर ऐकायला तयार नव्हते. जगामध्ये नातं, जगातले नाते आपले पुन्हा जुने मित्र, जुने भाऊ बहीण परत आले. आता आम्ही बघा किती श्रीमंत झालो. आता या हातात हात मिळवा. एक वेळ आमची लायकी नव्हती की तुम्हाला बोलवावं. आज आम्ही लोक उभे आहोत. पण हे विसरून गेले की आज आमची लायकी कुणी केली? ख्रिस्तानी केली. हालेलुया. वी आर स्टीवर्ड. आम्ही कारभारी आहोत. बिटरली वॉज क्राईंग. की खूप भयानकपणे रडत होते. At least 15 to 20 calls to my wife. 15 ते 20 वेळा त्यांनी सिस्टर एस्थरना फोन केला. Disturbing, disturbing, disturbing. Pride will make you fall bitterly. की तो गर्व आहे तो तुम्हाला खूप कडूपणे तुमचं पतन करेल. You can never be above God. की तुम्ही देवाच्या वरती कधी होऊ शकणार नाही. येशू ख्रिस्तानी जकेसला सांगितलं, खाली ये, नंतर मी तुझ्या घरी येईन. माझ्या वरती उभं राहून मी तुझ्याकडे येऊ शकणार नाही. देवाच्या वरती जायचा प्रयत्न करू नका. पास्टरच्या वरती गेला तर देवाच्या वरती जातो असं समजून घ्या. चर्चच्या पुलपिटच्या वरती गेलो तर मी पाहिलं लोकांचा नाश होताना. प्रॉब्लेम काय झाले? चर्चला दोष देतात पण चर्चला दोष नाही. तुम्हाला माहिती आहे का, चर्चचा प्रॉब्लेम अजिबात नाही. प्रॉब्लेम हे आहे की त्यांना गाडी मिळाली, नवरा मिळाला, बायको मिळाली, घर मिळालं म्हणून आता त्यांचं मन बदललंय. आणि भयंकर गोष्ट येणार, कारण सवय मिळाल्यानंतर देवाच्या मागे जायला तयार नाहीये. कुठं सर्व चर्चेस आहे ना, आणि थांबलेत बाहेरचे पाळक लोक रेड कार्पेट करून. त्यांना पाहिजे तुमच्या ताईत, त्यांना पाहिजे तुमची वावा, त्यांना पाहिजे त्यांचं चर्च भरणं. आम्हाला तसं नको. आम्हाला पाहिजे तुमच्या आत्म्याचं तारण होणं. हालेलुया. पैसे पाहिजे तर जग मोठा आहे कमवण्यासाठी. आय टेल यू टुडे, आज मी तुम्हाला सांगतो,
I come from Motiwala मी family. मोतीवाला कुटुंबातून येतो. My father had 9 jewelry shop. माझ्या वडिलांकडे 9 सोन्याची दुकानं होती. When I came to the Lord, जेव्हा मी देवात आलो, I said, now what do I want? आता मी म्हणलं मला आता काय One पाहिजे. day Lord said, what do you want to do with your life? मी देवाने मला एके दिवशी विचारलं तुझ्या जीवनावर तुला I काय said, again, करायचं, like my father, I will have 9 shops. की जसं माझ्या वडिलांसारखं 9 सोन्याचे दुकानं मी करीन. But then I said, no, पण मी म्हणालो नाही, I want to build the house of the Lord. मला देवाचं मंदिर I बांधायचं want to आहे. build the kingdom of God. मला देवाचं राज्याची बांधणी I करायची want to आहे. give life to the world. मला मला जगाला जीवन द्यायचं आहे. I can have, God could have blessed me with a good restaurant, good, I would have been a good builder. जर मी उत्तम बिल्डर होऊ शकलो, देवाने मला आशीर्वादित केलं असतं. I would have been a good restaurant. माझ्याकडे एक चांगलं रेस्टॉरंट सुद्धा God असू would शकलं have blessed असतं. me so many things. देवाने मला भरपूर साऱ्या गोष्टी आशीर्वादित But केल्या thank असत्या. God, पण देवाला I धन्यवाद, chose and God anointed मी निवड केली आणि देवाने मला अभिषेक to केला build the house of the की Lord. देवाचं मंदिर And बांधण्यासाठी. I'm proud of it. आणि मला आज त्याबद्दल गर्व आहे. I'm not that kind of person मी तो प्रकारचा व्यक्ती who नाही receives the anointing and change the call. की जे मला जे अभिषेक मिळतो आणि त्याचं पाचारण Many बदलतो. people make the commitment and to the promise. की काही वेळा ते त्या वचनाबरोबर ते And they वचनबद्धता change. ठेवतात आणि ते And they बदलतात change. आणि ते बदलतात. Don't let this happen. The pride is terrible. की ह्या गोष्टी होऊ देऊ नका. गर्व जे आहे ते खूप भयानक आहे. I've heard people telling on the face. की मी ऐकलं लोक तोंडावर बोलली आहेत. Let me tell you, मला तुम्हाला सांगू have you द्या done favor or what? की काय तुम्ही उपकार केले का. Who told you to do that? तुम्हाला कुणी सांगितलं होतं हे Look करायला down upon church people, की तुम्ही लोकांच्या विरोधात जाल. praising the world, जे जगाला तुम्ही, because now pride has come, कारण आता तुमच्यामध्ये तो गर्व आलाय, because something has happened in your life. कारण तुमच्या जीवनामध्ये काही घडलं Don't आहे. let pride come. The falling is terrible. की जे गर्व येऊ देऊ नका, कारण ते पतन आहे ते खूप भयंकर आहे. The pride has so many side effects. की जे गर्व आहे त्याला भरपूर सारे परिणाम आहेत. Number 4, pride does not allow you to humble. की जे गर्व आहे ते तुम्हाला नम्र होऊ देत नाहीत. You don't like to be humble. तुम्हाला नम्र व्हायला आवडत नाही. Let's be humble always. की कायम तुम्ही नम्र राहा. God will bless you देव तुम्हाला आशीर्वादित करेल and God will honor you. आणि देव तुम्हाला सन्मान करेल. Pride is terrible. की जे गर्व आहे खूप भयंकर One day आहे. one king, एके दिवशी एक राजा, he became great. And book of Daniel you'll find, आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो I think Belshazzar, तो बेलशेदर, he became great king. तो एक महान राजा असा झाला. And he stood on the terrace. आणि तो त्या टेरेसवर त्याच्या उभा राहिला. Be careful when you stand in the window and terrace. की जेव्हा तुम्ही सावध राहा, जेव्हा तुम्ही तुमच्या खिडकीपाशी आणि टेरेसवर उभा राहता, Some windows you can see Bathsheba. की तुम्ही त्या खिडकीद्वारे त्या बादशिबा पाहू Instead शकता. of Bathsheba, look Bethsheba. की तुम्ही त्या बादशिबा जागी बेच्छेदा पहा. तुमच्या खिडकीतून चर्चला बघा. तुमच्या बाथशेबाला नका बघू. बेथशेदाला बघा, जिथं आशीर्वाद आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का. Terrace. David was moving on the terrace. दावीद त्याच्या गच्चीवर होता. So be careful of windows and terrace. की तुम्ही सावध राहा त्या खिडक्यापासून, तुमच्या त्या गच्चीपासून. This man was on the terrace. हा मनुष्य त्याच्या टेरेसवर होता. This king was on the terrace. तो राजा त्याच्या टेरेसवर होता. And he said, how great I became. आणि तो म्हणू लागला की मी किती मोठा झालो, How great is my की kingdom. माझी जे राज्य आहे, साम्राज्य किती मोठं आहे. I fear to say how great I am. मी खरंच घाबरतो म्हणायला की मी I किती don't मोठा even झालो. like people to say how great I am. मला आवडत नाही की लोकांनी पण म्हणू की तुम्ही I किती don't मोठे like झालात. people, putting this thing around me. What a great teacher you are. What a great preacher you are. What a great pastor you are. What a great. And I know मला खड्ड्यात पाडतील या लोक. We are not great. God is great. आम्ही महान नाही, देव परमेश्वर महान आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? God is great. देव महान आहे. Hallelujah. Hallelujah. That's why I say Motiwala is servant. की म्हणून म्हणलं की मोतीवाला हे सगळे सेवक आहेत. Me, my wife, my home is servant. की मोतीवाला संपूर्ण कुटुंब सेवक आहेत. We are servant here. आम्ही सगळे इथे सेवक आहोत. We serve. आम्ही सेवा करतो. So let me tell you. मग मला सांगू This द्या king and God said never say that again. की देव म्हणाला पुन्हा एकदा असं म्हणू नको. अरे जर देश नसला असता तर तू कुठं असला असता. आज देवासाठी तू जिथं आहे तिथं आहे. आज देवासाठी तुला आशीर्वाद आहे. आज देवासाठी तू सर्व काय आहे. आज देवासाठी तुझी पत्नी आहे. आज देवासाठी तुझं घर आहे. तुझे लेकर आहे. तुझे लेकर बाहेर जातात आणि सुखरूपरित्या आत येतात, कारण देव आहे. हालेलुया, तू काहीच नाहीये. हालेलुया, तू काहीच नव्हता आणि काहीच नाहीये. जे काय आहे ते देव आहे. हालेलुया. है कैसा मैं परमेश्वर की महिमा लूंगा जिसने सब कुछ किया. मेरा कुछ दिखता है नहीं, सब उसका दिखता है. वो नहीं रहता तो मैं कहां पर रहता था.
क्या देखूं मैं, क्या देख सकता हूं? हमारी पहचान ही परमेश्वर है, हालेलुया. उसके सिवा तो कुछ भी नहीं है. Yes. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Nothing we can lift up. आपण काही उंचवू शकत नाही. Nothing we have to lift. आपल्याकडे उंचवण्यासाठी काहीच नाही. One thing we have to do is humble ourselves. एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे की आपल्याला नम्र होणं गरजेचं We आहे. need to lift up Christ. आपल्याला ख्रिस्ताला उंचवायचं आहे. God said to this king, देव ह्या राजाला never म्हणाला say that again. पुन्हा कधी असं म्हणू नकोस. But he said, okay, he repented. तो म्हणला त्यांनी पश्चाताप केला. तो म्हणला ठीक आहे. But after some time, पण काही वेळेनंतर again he opened his window. Sorry, window? Why window comes? He went to the terrace. पुन्हा एकदा तो त्याच्या टेरेसवर गेला. 1600 square feet. 1600 स्क्वेअर फीट. He went on the terrace. तो त्या टेरेसवर गेला. He stood there तो तिथे उभा राहिला and he said, how great I am. आणि तो म्हणाला मी किती महान आहे. And God made him like a animal. की देवाने त्याला त्या जनावराप्रमाणे केलं, प्राण्याप्रमाणे केलं. Died in one place for 7 years. 7 वर्षे एके ठिकाणी त्याला बांधलं होतं. He was like an animal. तो प्राण्याप्रमाणे झाला. You know, my friend, तुम्हाला माहिती का God मित्रांनो, made him realize देवाने त्याला जाणीव you करून are दिली nothing, everything is I am. की तू कोणी नाही पण सगळ्या गोष्टी मीच आहे. There are the symptoms of pride. की त्या काही गोष्टी येतात त्या गर्वामुळे येतात. When the pride comes, जेव्हा गर्व येतो, number first, पहिली गोष्ट you think I am तुम्ही म्हणता मी आहे, something different. की मी काहीतरी वेगळा आहे, You are not different, you are the same in the flock of the Lord Jesus. की तुम्ही वेगळे नाही, तुम्ही तसेच आज येशू ख्रिस्तामध्ये. Flock. कळपामध्ये सॉरी. कळपामध्ये तुम्ही तेच आहात. तुम्ही चांगले दिसणारे असू द्या, बुटके असू द्या, हाईटवाले असू द्या, श्रीमंत असू द्या. इनफॅक्ट थोडे लोक मला येऊन म्हणाले, पास्टर 2 वेगवेगळे चर्च करा, एक श्रीमंत लोकांचे आणि गरीब लोकांचे. म्हणजे हो, आपण वेगवेगळे करू, श्रीमंत लोकांचे आणि गरीब लोक. श्रीमंत लोक तुम्ही जावा दुसऱ्या पास्टरकडे, मला गरीब लोकांवर राहू द्या. माझ्यासाठी कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही. एव्हरीबडी इज सेम फॉर मी. माझ्यासाठी सगळेजण सारखेच आहेत. Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? We are here to serve and love. आपण इथे प्रीती करण्यासाठी आणि सेवा You करण्यासाठी know, आहे. I was in one church before. मी एका मंडळीमध्ये आधी होतो The pastor was good pastor. की तिथे ते पाळक होते, ते He was चांगले not होते, perfect, but he had a good ते heart. परिपूर्ण नव्हते पण त्यांचं हृदय उत्तम I होतं. loved that pastor. मला त्या पास्टरवर He खूप helped प्रीती me so होती. much. मला त्यांनी खूप I सहाय्य used to केलं. be so close to him. मी त्यांच्या खूप जवळ होतो. In spite of all the weaknesses, या सगळ्या I weakness, loved him and I supported him because he is a servant of God and I loved servant of God. मी त्यांच्यावरती खूप प्रीती करतो कारण ते देवाचे सेवक आहेत आणि मला देवाच्या सेवकांवरती खूप प्रीती आहे. You know, he had 3-4 leaders. त्यांच्याकडे 3-4 असे And पुढारी those होते leaders has their own cell group. आणि त्या पुढाऱ्यांकडे त्यांचा स्वतःचा सेल ग्रुप I होता. am so much thankful to God for our leaders because I have seen the leaders, what kind of they are. I sometimes thank God that our leaders are such a blessed leaders. की मी देवाला धन्यवाद देतो की आपले जे पुढारी आहेत हे खरंच आशीर्वादित आहेत. मी त्यांचे पुढारी बघितले ते कशानं, आपले पुढारी किती आशीर्वादित आहेत. They were training. की त्यांचं ते प्रशिक्षण देत होते, They were training the group. की ते त्या And ग्रुपला pastor said, प्रशिक्षण okay, देत in your होते. home Tuesday, in his home Thursdays, and they started having some church members in their home. आणि ते काही मंडळीतल्या लोकांना घेऊन त्यांच्या घरी त्यांनी चर्च सुरू केला. And there was one particular kind of leader. आणि तिथं एक असा पुढारी होता. Now he's in Mumbai. आता ते मुंबईमध्ये आहेत. He's out of his head. ते आता ते डोक्याच्या बाहेर गेले He's mentally off. की त्यांना आता Lost everything. त्यांच्या मनस्थितीतनं ते बाहेर पडले. Lost everything. ते सगळ्या Came on गोष्टी the गमवून street. बसले. You know, this man, हा मनुष्य he was taking some people. काही लोकांना तो, He had a dirty mentality. त्याच्याकडे खूप अशी वाईट मानसिकता होती In the church, he used to find all the rich people की त्या मंडळीमध्ये तो सगळे श्रीमंत लोक शोधायचा and used to call them to their home आणि तो त्यांच्या घरी त्यांना बोलवायचा for the meeting. त्या मीटिंगसाठी. And pastor said, yeah, you all can take meeting. आणि बाळासाहेब म्हणले हो ठीक आहे, तुम्ही ती सभा घेऊ You शकता. know, one day pastor was sick. एके दिवशी ते बाळक जे आजारी होते, He had a kidney problem. त्यांना तो किडनीचा त्रास And he होता. was just going to the hospital and coming. ते हॉस्पिटलला जात होत्या. One day I was sitting with this leader. मी त्या पुढाऱ्याबरोबर एके दिवशी बसलो होतो. You know what he said? मला माहिती का तो काय म्हणाला? See, difference between pastor and this leader. पहा त्या पुढारी आणि पाळकांमध्ये तो फरक. You know, pastor in the hospital says, की त्या पाळक जे हॉस्पिटलमध्ये होते ते म्हणत he होते, said, I care for our church members. मी काळजी घेतली माझ्या मंडळीच्या I care सदस्यांची, for these leaders. मी या पुढाऱ्यांची काळजी घेतली Their future has to be good. की Because त्यांचं his भवितव्य father, चांगलं असणं गरजेचं father आहे. always think after him for his children. कारण तो पिता होता, कारण पिता कायम त्यांच्या लेकरांचं चांगलं. He said, तो म्हणाला even I care for this leader, मी ह्या पुढाऱ्याची होती काळजी करतो, their children. त्यांच्या त्या मुलांसाठी, You know, after them, what will happen to their children? की त्यांच्यानंतर त्याच्या लेकरांचं काय होणार. And this leader, आणि हा जो पुढारी होता he's telling me, तो मला सांगतायत,
ब्रदर माहीत नाही पास्टरला कधी काय होणार. यु नो ही इज टेलिंग मी, माहीत नाही पास्टरला कधी काय होणार. उद्या पास्टर मेले ते चांगले चांगले लोकांना घेऊन आपण दुसरं चर्च सुरू करू, कारण हे लोक आपल्याला खूप आवडतात. फरक बघा, ते पाळक त्याचाच नाही त्याच्या लेकरांचा पण विचार करतो माझ्यानंतर काय होणार, आणि हा फक्त पास्टरला मारून कसं काय आपल्या हातात घ्यावं ते विचार करतो. टू डिफरंट काइंड ऑफ. मी त्या लीडरला सांगितलं, आय टोल्ड हिम तुला माहिती आहे मी पास्टरवर गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये बसला होता आणि पास्टर तुझी काळजी करत होता, आणि तू पास्टरच्या लेकरांची काळजी करतच नाही की ते नाव सांगत नाही मी त्या लेकरांचं काय होणार पुढं, ते पण सेवेमध्ये आहे, त्यांना तर कधी उत्तेजन करत नाही, पण तू त्या पास्टरचं कसं काय घ्यायचं ते विचार. तू असा मुलगा आहे जे बाप मेला तर माझी प्रॉपर्टी मला कधी इथून मिळणार तसं विचार करतो, आणि बाप असा आहे मी मेल्यानंतर तुला आणि तुझ्या लेकरांना काय त्रास होणार नाही ते विचार करतोय. यु नो प्राईड इज टेरेबल. प्राईड कॅन ब्लाइंड द आईज ऑफ मॅन. की गर्व तुमचं आय एम समथिंग. की तुमचं गर्व तर डोळे आंधळे करू शकतो की माझ्याकडे ती गोष्ट आहे. I have seen in 40 years in a ministry I have moved, and I have seen such a kind of things that today I pray that God sustain us in your presence. की देवा मी 40 वर्षाच्या सेवकाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भयंकर रीती पाहिल्या, तर मी देवाला प्रार्थना करतो की देवा मला ह्या गोष्टीमध्ये राखून ठेव, Sustain us, Lord. की आम्हाला देवा ह्या गोष्टी राखून I ठेव pray for आम्हाला. myself more than anybody else that God keep me humble and keep me की मी open, दुसऱ्या कोणासाठी मी माझ्यासाठी प्रार्थना करतो की देवा मला नम्र ठेव तू, that I may be able to serve की you. जेणेकरून मी सेवा करू. Pride is terrible. की गर्व खूप भयंकर आहे. Pride says I am something. की गर्व म्हणतो मी कोणीतरी आहे. Pride will not allow you to repent. की देव गर्व आहे तो तुम्हाला पश्चाताप करू देणार You will नाही. repent in your heart. You know that yes, you have done wrong, but it will be difficult for you to repent and confess it before people. की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तुम्ही पश्चाताप कराल, तुम्हाला माहिती तुम्ही चुकला, पण लोकांसमोर तुम्ही पश्चाताप करू शकणार नाही. Pride will not allow you to repent. की जो गर्व आहे तो तुम्हाला पश्चाताप करू देणार नाही. Pride will not allow you to accept the favor that has been done on you. की जो गर्व आहे तो तुम्हाला जो काय तुमच्यावर उपकार केले तो स्वीकारू देणार नाही. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? You will tell those people what you have done favor over, की तुम्ही त्या लोकांना म्हणाल तुम्ही काय उपकार केलेत का? because now you don't need them. कारण आता तुम्हाला त्याची गरज नाही. Pride will make you say that you can live without everybody. की Without everybody. की तुम्ही गर्व तुम्हाला कुणाबरोबरही राहू देणार नाही. I'm telling you the truth. मी आज तुम्हाला आपल्या सत्य सांगतो. चर्चच्या लोकांना खूप लोकांनी आशीर्वाद दिलाय. देवाने इतका आशीर्वाद घेऊ नका की तुम्ही चुकीचे साक्ष म्हणून थांबा. Pride is dangerous. की गर्व खूप भयंकर आहे. Don't say त्याच्यामध्ये आपल्या सर्वांमध्ये आहे. Only thing we cannot see. फक्त आपण ती गोष्ट आपण Problem पाहू is this शकत नाही. pride that others can see. की समस्या ही आहे की गर्व समोरचा पाहू शकतो. Pride does not allow you to humble. की जो गर्व आहे तो स्वतःला नम्र होऊ देत नाही. You know, when Adam committed sin, जेव्हा आदमाने ते पाप केलं, he fell तो पडला, and he tried to hide himself. तो स्वतःला त्याने झाकण्याचा He प्रयत्न made केला. the shell of the tree and he was hiding की behind त्याने the ते tree. झाडाचे जे फांद्या होत्या त्यांनी स्वतःला ते झाकण्याचा प्रयत्न केला. Today, many people are hiding behind I. की आज खूप सारी लोक लपले आहेत मीपणामध्ये. मीपणामध्ये. I am something. Come out and say God is something. बाहेर या आणि म्हणा की देव काहीतरी आहे. Humble yourself. स्वतःला नम्र करा. Pride will allow you to judge others. की जे गर्व आहे तो समोर तुम्हाला संधी दिली की तुम्ही समोरचे न्याय करा. Pride will always tell you, I am not like this, I am not like that. गर्व तुम्हाला कायम असं सांगेल की मी असा नाही, मी तसा You नाही. know, because you cannot see yourself. की पहा जर तुम्ही स्वतःला पाहू शकत नाही When you म्हणून go to hospital जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल and you see somebody nose is running आणि जेव्हा कुणातरी नाक वाहतंय and you say, I am not like that. आणि तुम्ही म्हणाल मी तसा नाहीये, But you may have some different problem. पण तुम्हाला काहीतरी वेगळी समस्या असू All शकते. different sickness. सगळे वेगवेगळे आजार. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Yes. Yes. हो Yes. हो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May करो. you be safe from your pride. त्या गर्वापासून तुमचं संरक्षण केलं जावं. That is one thing Bible says. एक गोष्ट शास्त्र म्हणतं, 7 thing God hates. 7 गोष्ट देव त्याचा द्वेष करतो. Out of the one of them is proud look. त्यातलं एक गोष्ट आहे की तो गर्विष्ठपणाची. ज्या आयब्रोनी बोलतो. आपण पाहिलं लोकांना आयब्रोनी बसा उभे राहा. नो 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 लेट्स नॉट बी दॅट. तसं आपण होऊ नये. ही 5 गोष्टी जे आपल्याकडे आहे, इनफॅक्ट त्या 7 दोन दुसरा वेळ सांगेन मी. त्या 5 गोष्टी आपल्याकडे आहेत. पहिला म्हणजे आम्ही जर श्रीमंत आहोत, बी केअरफुल. दुसरी गोष्ट म्हणजे
आमच्याकडे जर ज्ञान आहे, ज्ञानी आहोत, बी केअरफुल. आम्ही इतके ज्ञानी बनतो की लोकांना आम्ही चिटकू शकतो आपल्याकडं. टू काइंड ऑफ लीडर द अदर डे आय वाज टेलिंग ब्रदर जूड. एक लीडर असा आहे जे लोकांना घेऊन सेवासाठी पुढे घेऊन जातो. तो असा आहे जो म्हणतात ना, घोडागाडी घेऊन आपण जातो, घोडागाडी चालवतो आणि सगळे घोडे कुठं बघतात तिथं पळतात. दुसरा लीडर असा आहे जो आपल्याला असं चिटकून ठेवतो सर्व. आमचा लीडर, आमचा लीडर, आमचा लीडर, एक इथं बसणार, एक इथं बसणार, एक इथं बसणार, आमचा लीडर, आमचा लीडर, एक इथं झालेला आहे, इथं सर्वीकडून आमचा लीडर. ते ग्रुप कधीच वाढणार नाही. लड्डूला जसे मासे चिडकतात तसे बसले आहेत आपण. दॅट इज नॉट रॉंग, दॅट इज रॉंग काइंड ऑफ लिडरशिप. ते चुकीच्या प्रकारची पुढारपणा आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, चला जसं मी तुमचे पाय धुतले तुम्ही सर्वांचे पाय धुवा. Am I talking to somebody? Yes. हो, Yes. Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे जर का? ज्ञान आलं तर बुद्धिमान होऊ नका. आम्ही बुद्धिमान नाही, देव बुद्धिमान आहे. All wisdom belong to him. सर्व ज्ञान त्याचं आहे. Yes. हो, Number 3, looks. तुमचं दिसणं. नाही. Then somebody say, I look handsome. कोणाकडे तरी वळून सांगा मी खूप हँडसम दिसतो म्हणून. Don't let your look deceive people. की तुमचं जे दिसणं आहे ते लोकांना फसवू देऊ नका. I know today look has destroyed the marriages. की आज जे दिसणं आहे त्यांचं चांगला लग्नाचं दिसणारा त्या बाईला म्हणतो मी तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला आहे आणि तो तोडतो तिचं लग्न. चांगली दिसणारी म्हणते मी तुझ्या बायकोपेक्षा चांगली आहे आणि तोडती ते लग्न. Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? आम्ही जोडणारे होऊया, हालेलुया. उत्तेजन करूया एक दुसऱ्याला. लिफ्ट अप. चांगले दिसणारे संभवून राहा. देवामध्ये आपल्याला चांगले दिसणारे आहे. Am I talking? आणि आशीर्वादित आहे. You know, always say मी कायम म्हणतो in the world जगामध्ये faithful or beautiful. विश्वासू किंवा सुंदरता, हा, दोघातून एक मिळणार. पण ख्रिस्तामध्ये विश्वासू आणि सुंदर दोन्ही पण मिळणार. Yes. विश्वास बसत नाही माझी बायकोला बघा, सुंदर पण आहे आणि विश्वासू पण आहे. जळतात म्हणून टाळ्या नाही वाजवल्या माझ्या. We just celebrated. We just celebrated 29. आज आम्ही Okay? 29 आजचा दिवस काळजी करू नका, पुढच्या आठवड्यात सर्व संघच असतील. Amen. Praise the Lord. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Yes. Be careful if you are beauty. जर तुम्ही सुंदर आहात तर सावध राहा. He fell from above because he was in beauty. कारण तो वरून पतन त्याचं झालं कारण तो सुंदर होता. Be careful if you have strength. तुमच्याकडे ताकद असेल तर सावध राहा. And be careful if you are sitting on the chair. जर तुम्ही त्या खुर्चीवर त्या बसला असाल खुर्चीने तरी आपण लोकांना मिसगाईड करू शकतो. ते पॉवर आहे. आमचे लीडर, माय लीडर, माय पास्टर. You know, with this pulpit, ह्या व्यासपीठात we can misguide people. आम्ही लोकांना It's dangerous. Always say, Lord, they are yours. Let them. मी कायम म्हणतो देवा हे तुझे ते तू चालव. That's why yesterday I was telling म्हणून मी काल every म्हणत leader होतो. should take their people and join them to pulpit, not to your house. की प्रत्येक पुढाऱ्यांनी त्या पुलपीट जवळ लोकांना आणलं पाहिजे, तुमच्या घरामध्ये नाही. घरामध्ये जास्त दिवस टिकणार नाही, पण पुलपीटवर आज तुम्ही लीडर लोक माझ्या पुलपीटवर आहात म्हणून टिकलात आपण सर्व. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जसे आहेत तसे तुम्ही लोकांना ठेवणार. जर तुम्ही पुलपीटला कनेक्टेड नाहीये तर तुम्ही लोकांना पण बाहेर कनेक्टेड असणार, देवामध्ये म्हणणार. जर तुम्ही पुलपीटमध्ये कनेक्टेड आहेत तर तुम्ही लोकांना पुलपीटवर कनेक्टेड करणार. गॉड ब्लेस यू. लेट अस गेट अप फॉर द कम्युनियन सर्व्हिस. या आपण कम्युनियनसाठी Jesus, Jesus, Jesus. There's just something about that name.
क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head and pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा Once गौरव again we मिले। ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का